आज आपण 28 साईजच्या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत आणि एकदम परफेक्ट काही ट्रिक्स काही टिप्स ह्या देऊन अशी परफेक्ट 28 साईजच्या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत। त्यासाठी लागणारे माप आहेत छाती आहे 28, अंगावरून जर माप घेतलं तर त्यामध्ये 4 ॲड करायचे। कंबर आहे 22 इंच, मुंढा आहे 6.5 इंच, बाही लांबी आपल्या आवडीप्रमाणे आणि दंडघेर 4.5 ठेवा, उंची 12.5 इंच तयार ठेवा। असे हे 28 नंबरला लागणारे हे माप आहेत, परफेक्ट असे माप आहेत। कारण माझा बिझनेस रेडीमेडचा असल्यामुळे हे माप परफेक्ट बसतात, अगदी व्यवस्थित हे माप येऊन जातात। तर आपण आता कटिंगला सुरुवात करूया। सर्वप्रथम गळा आणि मुंढा आपण ठेवणार आहोत 5 इंच, 5 इंच ठेवून द्यायचा। आपण गळा ठेवणार आहोत 5.5 इंच, मुंढा खुली ठेवणार आहोत 5.5 इंच आणि छाती ठेवणार आहोत 28 आणि 4 32 म्हणजेच 8 चोक 32। हे आहे तयार माप, एवढं माप लागतं 28 नंबरसाठी। तर 32 साठी म्हणजे 8 इंच आपल्याला तयार ठेवायचं आणि उंची ठेवणार आहोत आपण आपली 12.5 तयार ठेवायची, आपण ठेवणार आहोत 13.5 इंच। आता हे आपण माप हे आता आपण हे असं आखून घ्यायचं आहे। गळा रुंदी 2.25 इंच, एकदम परफेक्ट अशी हे 28 नंबरच्या ब्लाऊजची मापे आहेत। आता इथं आपण अर्धा इंचावर गोल आकार देऊन घेणार आहोत। इथून इथं 2.25 इंच आणि क्रॉस पट्टी नेहमीप्रमाणे 2.5 आणि 3, 2.5 आणि 3 अशी आपली ही परफेक्ट आता कटिंग झालेली आहे। आता आपण याच्या समोर आपण 1 इंच आपल्याला मार्जिन वाढवायचे आहे। काय मार्जिन वाढवायचे आहे, याच्या समोर वाढून घेणार आहोत, कारण ही झाली परफेक्ट अशी आपली कारण 28 मध्ये 4 मिळवले की 32 होतात, 32चा चौथा करायचा, 32 म्हणजे तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर कसं करायचं, तर आलेले आहे आपलं 8 इंच, 8 इंच आपल्याला तयार ठेवायचं आहे। म्हणजेच हे आपण छाती आपण 32 इंच तयार ठेवलेली आहे। आता आपण कटोरी ठेवूया 4.5 इंच आणि गळ्यापासून आपल्याला वर जायचं 1 इंच, अशी ही 28 साईजच्या ब्लाऊजची कटिंग आहे, परफेक्ट अशी कटिंग आहे। तर आपण कारण आपली उंची आहे
परत एकदा सांगते, उंची आहे 12.5 इंच आपण ठेवलेली आहे, 13.5 इंच. छाती आपली 28 आहे, त्यामध्ये 4 मिळवले म्हणजेच 32 झाले. 32च्या चौथा भाग म्हणजेच 8 झालं. आणि ही मार्जिन झाली, ही आपली परफेक्ट फिटिंग झाली. आणि मोंढा ठेवलेला आहे आपण. आता मोंढा आपण पाहूया करेक्ट आपला येतोय की नाही, नाही तर अर्धा इंच कमी करावा लागेल का, तर आपण पाहूया. तर आपल्याला मोंढा आपल्याला अर्धा इंच कमी करावा लागणार आहे. ठेवायचं आहे आपल्याला 5 इंच. कारण तुम्हाला जर तुमचा म्हणजे मागचा जो गळा आहे तुम्हाला जर मोठा घ्यायचा असेल तर 5.5 कापा, आणि मीडियम ठेवायचा असेल 8 8.5 असं जर ठेवायचं असेल तर तुम्ही 5 कापा. तर आपण पाहूया मोंढा बरोबर येतोय का. करेक्ट आपला मोंढा आलेला आहे. आणि इथं आपली एवढी शिलाई मार्जिन, मोंढा आपला 5 इंच करेक्ट. आपण 5.5 म्हटलं होतो, पण ज्यावेळेस मोजून पाहिलं त्यावेळेस आपला मोंढा जास्त होतो आहे, त्याच्यामुळे आपण 5 इंच ठेवलेला आहे मोंढा. परत एकदा सांगते, 28 साईजसाठी कंबर 22 येणार आहे, मुंढा 6.5 येणार आहे. बाही लांबी आपल्या आवडीप्रमाणे, आणि दंडघेर 4.5 ठेवा, उंची 12.5 ठेवा. असं हे 28 साईजच्या ब्लाऊजचं माप आहे. पाहू शकता कटोरी 4.5 आलेली आहे. क्रॉसपट्टी 3 आणि 2.5. समोरचा गळा 5.5 ठेवलेला आहे. तुमच्या आवडीनुसार ठेवा, 5ही ठेवू शकता. आणि जो हे आपण मोंढा कापतो तो आपण 5 कापलेला आहे, म्हणजे 5 कापल्यामुळे आपला बरोबर येणार आहे. तर अशी ही 28 साईजच्या ब्लाऊजची कटिंग आहे. तर पाहू शकता ही झाली कटिंग. आता आपण बाहीचं माप काढूया. आता जर आपल्याला बाही किती ठेवायची आहे, समज जर आपल्याला 5 बाही ठेवायची असेल तर आपल्याला 5.5 घ्यावं लागेल. आणि पाहू शकता आपली जे आपण बाही रुंदी ठेवणार आहोत 7.5 इंच. 7.5 इंच खूप व्यवस्थित होते. तर उतार देणार आहोत आपण 3.5 इंचाचा. अशी ही परफेक्ट अशी बाही रुंदी आहे 7.5 इंच, बाही लांबी आहे 5 इंच, 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेली आहे. आणि उतार दिलेला आहे आपण 3.5 इंच उतार दिलेला आहे. त्यासाठी आपली अशी बाही परफेक्ट येणार आहे. आणि आपण आता तुम्हाला ही कटोरीमध्ये तुम्हाला आता 4.5ची कटोरी येण्यासाठी आपल्याला किती ॲड करावं लागणार याच्यामध्ये ते तुम्हाला सांगते. तुम्ही टोटल यामध्ये घ्यायचं आहे 6.5 इंच घ्यायचं आहे टोटल, म्हणजे तुमची कटोरी 4.5 इंच तयार होणार आहे. इकडून तुम्हाला 6.5 म्हणल्यावर इकडून 1.25 इंच, या साईडला 1.25 इंच, या साईडला 1.25 इंच, आणि खाली 1.5 इंच अशी आपली कटोरीचा आकार होणार आहे. वर फक्त शिलाई मार्जिन. ही आहे कटोरी. हे असंच या साईडनी पण एवढं जेवढं वाढवले या साईडला 1.25 इंच, तेवढंच या साईडला पण 1.25 इंच वाढवायचं आहे. म्हणजे तुमची कटोरी बरोबर 4.5 इंचाची तयार होणार आहे. तर तुम्ही 4.5 म्हणजे 6.5 घेतल्यावर तुमचं पाहूया आपण माप काढून. आता आपल्याला 4 इंच तयार ठेवायचे आहे कटोरी. तर तुम्हाला
3.5 म्हणजेच तुमचा 1.5 किती, एक म्हणजे 2 इंचाचा तुमचा टक्स येणार आहे आणि बाकीची तुमची कटोरी राहणार आहे. 2 इंचाचा आपला हा टक्स उंच येणार आहे आणि बाकीची तुमची कटोरी राहणार आहे. अशी ही आपली परफेक्ट 28 साईजच्या ब्लाऊजची कटिंग. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा आणि कमेंट्स करत राहा. 28 आणि त्यांची कमेंट्स आहे 28 नंबरची कटिंग पण करायची म्हणजे दाखवायची होती त्यांना आणि शिवून पण दाखवायचं होतं. तर माझ्याकडं 28 नंबरचा ब्लाऊज आलेलं नाही शिवायला. तर मी माझ्याकडं शिवायला आल्यावर तो 28 नंबरच्या ब्लाऊजचा शिलाईचा व्हिडिओ नक्कीच मी अपलोड करीन. कारण एवढं इकडं जेवढं वाढवलं तेवढंच या साईडला वाढवायचं आहे. अशी आपली 4.5 इंचाची रुंदी आपल्याला कटोरीला ठेवायची आहे आणि 6.5 वाढून म्हणजे पूर्ण कटोरी अशी 6.5 घ्या म्हणजे तुमचं 4.5 इंचाची कटोरी राहील, बाकीचं तुमचा टक्स राहील. अशी ही फिटिंग, ही बाही आणि हे माप तर तुम्हाला मी दाखवणारच आहे. माप किती घेतले ते सांगितलेच आहे. तर अशी ही आपली 28 साईजच्या ब्लाऊजची कटिंग होती. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि जर तुम्हाला बेसिकपासून जर शिकायचं असेल तर कमेंट्स करायच्यात. किती कमेंट्स, जास्तीत जास्त कमेंट्स करा म्हणजे मला बेसिकपासून तुम्हाला शिकवता येईल. एकदम बेसिकपासून मशीन कशी चालवायची, ब्लाऊजची मापं कशी घ्यायची, कटिंग कशी करायची, सगळं तुम्हाला क्लासमध्ये जे शिकवत नाही ते मी शिकवणार आहे. तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगायचं आहे. आता हे आपलं हे इथून आहे, हे कट आहे, हे इथून आहे, हे मात्र कट आहे. तर अशी ही कटिंग होती 28 नंबरच्या ब्लाऊजची. तर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट्स करत राहा. तुम्हाला बेसिकपासून कोणाकोणाला शिकायचे जास्तीत जास्त मॅसेज करून सांगायचं आहे. किती जण तयार होतात ते आता पाहूया. म्हणजे आपल्याला बेसिकपासून आपण क्लासला सुरुवात करूया आणि जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करा. कारण बेसिकपासून एकदम झिरोपासून तुम्हाला हिरो बनवणार आहे. तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ पाहायचा आणि शेअर करत चालायचं आहे, लाईक करत चालायचं आहे.